कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज मी जो जिवंत आहे तो तुझ्यामुळे। थँक्यू। भाऊ, काय बोलताय तुम्ही? उलट हे सगळं जे होतंय ना ते ह्या मुलीमुळे होतंय। तुम्हाला जो त्रास झालाय ना तो या मुलीमुळे झालाय आणि तुम्ही गैरसमज आहे तुम्हा सगळ्यांचा। आज हे जे काही झालं ते लग्नाच्या मांडवातच झालं असतं। दिव्या त्या दिवशी भर मांडवात पळून गेली आणि मी या शिवाला समजावत राहिलो की माझ्या आशूशी लग्न कर, आणि शिवाने खरोखर माझं म्हणणं ऐकलं। आशूचं लग्न झालं नसतं तर पण शिवा तयार झाली लग्नाला। तिच्या जागी दुसरी मुलगी असती तर ती तयार झाली नसती। मी तेव्हाच ठरवलं या मुलीची सगळी जबाबदारी आता माझी। ती सुखरूप राहील हे मी बघणार। ती आता आपल्या घरात माझ्या मुलीसारखी राहील। तिची वाढ वेगळी झाली आहे। तिला आपल्या घरातल्या चालीरीती माहित नाहीयेत, पण म्हणून तुम्ही तिला सुधारायची संधीच देणार नसाल तर त्यात काहीच तथ्य नाहीये। हे बघ, तुम्ही शिवाला जीव लावलात तर ती तुमच्यासाठी काहीही करेल, मला खात्री आहे। ती पूर्ण प्रयत्न करते। तुम्ही तिला एकदा समजून घ्या। निदान माझ्यासाठी एक संधी द्या तिला। हो, असं काय बोलताय? सीता, तुला जे वाटलं ते तू बोललीस। आता मला जे योग्य वाटतंय ते मी बोलतोय। तुम्हाला सगळ्यांना जे योग्य वाटतंय ते तुम्ही करा। शिवा तूही, कारण आता तू या घराची सून आहेस। तुला ते सगळे हक्क आहेत जे या घरातल्या मुलीला आहेत। आणि सीता, तू शिवाला माझ्यासाठी एक संधी देशील अशी अपेक्षा करतो। आणि शिवाचा जर कुणाला काही त्रास होत असेल ना तर त्यांनी सरळ येऊन माझ्याशी बोलावं। समजलं कीर्ती? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।